सोलापूर विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याच्या घोषणेनं शहरातील तरुणांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मात्र या संधीचा गैरफायदा घेत काही फसवे लोक तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा गोरख धंदा सुरू केलाय. सोलापूर विमानतळावर नोकऱ्या उपलब्ध आहेत अशा खोट्या जाहिराती आणि फोन कॉल्सद्वारे बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जाते. फसवे लोक स्वतःला विमानतळ अथवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचं भासवत आहेत. ते सोलापूर विमानतळासाठी विविध पदांसाठी अर्ज मागून नोकरी देण्याचं आश्वासन देतात. यासाठी 5,000 ते 50,000 रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फीस, ट्रेनिंग फीस किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून रक्कम मागितली जाते. या फसवणुकीत तरुणांचा पैसा घेऊन ते गायब होतात आणि नंतर त्यांच्याशी संपर्क करणं अशक्य होतं. या संदर्भात सोलापूर विकास मंचाचे सदस्य विजय कुंदन जाधव म्हणाले, माझ्याकडे अनेक वेळा लोकांच्या कॉल्स येतात जिथं ते सोलापूर विमानतळावर नोकरीसाठी अर्ज कसा करायचा अशी विचारणा करतात. मला स्वतःला काही फसवे कॉल आले आहेत ज्यात मला खोट्या जाहिरातींचा अनुभव आला. सोलापूरच्या तरुणांनी सतर्क राहून अशा प्रकारांना बळी पडू नये हीच माझी विनंती आहे. सोलापूरच्या तरुणांनी अशा फसवणुकीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. कोणत्याही नोकरीची जाहिरात अधिकृत सरकारी वेबसाईट जसे की www.aai.aero किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाकडूनच पहा. जर फसवणूक झाली असे वाटत असेल किंवा तशी शक्यता वाटत असेल तर पोलिसात तक्रार नोंदवा. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना उत्तर देत असताना सतर्क राहा. कोणी वैयक्तिक माहिती मागत असेल तर ते देऊ नका. कोणतीही संबंधित नोकरी माहिती संबंधित मिळाल्यास त्याची अधिकृतता तपासण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाशी किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संपर्क साधा. सोलापूर विमानतळावरील नोकऱ्यांविषयी कोणतीही अधिकृत जाहिरात झाल्यास ती केवळ सरकारी माध्यमांद्वारे प्रसारित होईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण सतर्क राहून या फसवणूक प्रकरणांना आळा घालू शकतो.